नमस्कार. हिंदुस्थान पोस्टमध्ये मी हर्षद मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. सध्या भारतच नव्हे तर संपूर्ण जगच युद्धाच्या झळा सोसतंय आणि त्याच्यामुळे महागाई असेल, बेरोजगारी असेल, यांसारख्या अनेक प्रश्न, इंधन टंचाई असेल, यांसारखे अनेक प्रश्न जवळपास प्रत्येक देशासमोर आवासून उभे आहेत. यामध्ये भारत सरकार हे भारतीयांना या सगळ्या गोष्टींची कमीत कमी झळ बसेल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्यासाठी इंधन टंचाई भासू नये यासाठी वेगळ्या देशांचे करार असतील यांसारख्या गोष्टी करत आहे. परंतु तरी सुद्धा आपल्याला या जागतिक संकटापासून अलिप्त राहता येणार नाही आणि त्या पद्धतीच्या झळा किंवा आपलं संकट आता भारतीय अर्थव्यवस्थेवरती सुद्धा यायला लागलेलं आहे. मग हे संकट नेमकं आहे काय, त्याची काय म्हणते किती खोलवर गेलेलं आहे, ते किती त्याचं वास्तवता काय आहे, या सगळ्या गोष्टींची चर्चा आपल्याला करायची आहे. याच जोडीला एक महत्वाची गोष्ट, दोन महत्वाच्या गोष्टी याच्यामध्ये झालेल्या आहेत की रिझर्व्ह बँकेने आपल्याकडचा एक लाभांश, ते दरवर्षी एक लाभांश, एक ठराविक रक्कम हे भारत सरकारला लाभांश म्हणून देत असतात, म्हणजे डिव्हिडंड म्हणून देत असतात. तर ही रक्कम नुकतीच रिझर्व्ह बँकेने भारत सरकारकडे दिलेली आहे आणि ती काही लाख कोटींमधली आहे. तर ही रक्कम आता भारत सरकारला कशा पद्धतीने मदत करणार आहे हे संकटाला तोंड देण्यासाठी, आणि त्याच बरोबरीने आता आपल्या भारत आणि अमेरिका यांच्यामधलं जो व्यापार करार आहे ह्याच्याबद्दलचे सुद्धा चांगले संकेत आता मिळालेले आणि ह्या व्यापार कराराचं गाडं जे इतके दिवस थांबलं होतं त्याला पुन्हा एकदा रुळावरती येण्याचं आता चिन्ह दिसायला लागले. या दोन महत्वाच्या गोष्टी आता सध्या घडतात. या सगळ्याच गोष्टींचा वेध आपल्याला घ्यायचा आहे आणि यासाठी आपल्यासमोर उपस्थित आहेत अर्थशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक आणि बँकिंग क्षेत्राचे तज्ज्ञ डॉक्टर केतन जोगळेकर सर. सर, आपलं मनपूर्वक स्वागत. सर्व वाचकांना आणि युट्यूब व्ह्युअर्सना माझा सादर प्रणाम. मला तुमच्याकडे पहिलाच प्रश्न असा घेऊन यायचा आहे की आता जे सगळं आर्थिक संकट आपल्या भारतावरती सुद्धा घोंगावत आहे, याबद्दलची आपली पहिली प्रतिक्रिया काय, ह्याच्याबद्दलचं वास्तव आम्हाला समजावून सांगा. प्रथमतः तर मला असं वाटतं की हिंदुस्थान पोस्ट आणि आपण या अत्यंत गंभीर आणि दीर्घकालीन परिणाम होणाऱ्या विषयाला आज एक आपण चर्चासत्र करतोय तेच खूप मोलाचं आहे. कारण आपल्या सर्व भारतीयांना किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरही इतर भारतीयांना ह्या गोष्टींना अवगत झालं पाहिजे की एक्झॅक्टली या युद्धाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार आहे. मी जर या युद्धाचे किंवा या वर्षाचे असे दोन भाग केले तर सुरुवातीला मागील वर्षी रशिया आणि युक्रेन यांचं युद्ध आणि आता नजीकच्या काळात इराण, अमेरिका आणि इस्रायल यांचं युद्ध, असे मी दोन भाग करेन जेव्हा मी अर्थव्यवस्थेवर बोलतो तेव्हा. आता इराण आणि अमेरिका या युद्धाची झळ भारतीयांना आणि भारतीय अर्थव्यवस्थेला जरा अधिकच बसलेली आहे, यात शंकाच नाही. कारण यामध्ये इंधन दरवाढ किंवा इंधन आयात आणि त्याचप्रमाणे एक्सपोर्ट जो आपला कमी झालाय तो या मध्य पूर्व खाडीमधील या संकटामुळे झालेला आहे, यात वादच नाही. त्यामुळे मी असं म्हणेन की इंधन दरवाढ आणि त्या पाठोपाठ जे इतर भाववाढ झाली आहे, जे की सोन्यामध्ये भाववाढ झाली आहे, डॉलरमध्ये भाववाढ झाली आहे, आणि त्यामुळे आपण जो गेले 10 वर्ष महागाईचा इंडेक्स एक आवाक्यात ठेवला होता त्याला आता कुठेतरी एक झळ पोचू लागली आहे आणि त्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेवर इथून पुढच्या काळातही दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. जेव्हा आपण युद्धाचा उहापोह करतो आणि जागतिक अर्थनीतीचा अभ्यास करतो त्यावेळेला भारत हा एकुलता एक देश नाही ज्याच्यावर हे परिणाम झालेत. जसं तुम्ही आपल्या प्रस्तावनेत म्हटलात की भारतावर याचे परिणाम झालेत, तसेच अन्य देशांवरही झालेत. भारतावर परिणाम व्हायची कारणं मी माझ्या पुढील म्हणजे माझ्या भागात सांगेनच, पण आता मी जर असं म्हटलं तर भारतावर जे परिणाम झाले आहेत ते मोस्टली डॉलर, त्यानंतर कच्चे आयात तेल म्हणजे आपलं जे आयात शुल्क आहे, आणि त्यानंतर जे सोने वाढीस किंवा सोन्यासाठी जे इम्पोर्ट कॉस्ट आपल्याला मोजावी लागते हे प्रामुख्याने झालेत. आणि जेव्हा आपण हॉर्मुझ, गेले अनेक दिवस आपण हॉर्मुझची खाडी असं ऐकतो, त्यामुळे जो आपला एक्सपोर्ट आहे तोही बऱ्यापैकी या नजीकच्या काळात मंदावला आहे.
एकंदरीतच मी असं म्हणेन की इराण युद्धामुळे ह्यावर भारतीय अर्थव्यवस्थेवर दोन्ही बाजूनी एक आघात झालेला आहे. त्यामध्ये आयात आणि निर्यात या दोन्ही गोष्टी आपल्याला थोड्याशा आता या काळांमध्ये त्रास देणाऱ्या आहेत अर्थव्यवस्थेला. पण आपण बघूया आगामी काळात ते कसं आपण या बाबत पावलं उचलतो ते. मग तुम्हाला ह्या प्रश्नाचं थोडस एक्सटेन्शन करायचं आहे की आता आपण म्हटलो की तुम्ही सांगितलं की महागाईच्या झळा आता भारतात सोसायला लागतायत किंवा इंधन टंचाईच्या सर्व चटके आता भारतीय अर्थव्यवस्थेला बसायला लागले. परंतु याच्यामधनं असा एक निष्कर्ष बऱ्याच ठिकाणी असा यायला लागलाय की भारतीय अर्थव्यवस्था आणि संपूर्ण जगच आता मंदीच्या दिशेने वाटचाल करायला लागलाय, अशा पद्धतीच्या बातम्या येत आहेत, लोक बोलतायत सुद्धा. मग आता भारतामध्ये या सगळ्या गोष्टी अडचणी आहेत, यांचं सध्याचं वास्तव काय आहे आणि खरोखरच जे मंदीच्या बद्दलचं बोललं जात आहे ही भीती खरी ठरणार का, ह्याच्याबद्दलचं आपलं विश्लेषण काय? मी ह्याला एक आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा संदर्भ घेईन. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने सुद्धा गेल्या काही दिवसात अनेक देशांना किंवा आंतरराष्ट्रीय अर्थनीती किंवा अर्थव्यवस्थेवर काही भाष्य केले. त्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेवरही भाष्य केले. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की गेल्या 10 वर्षात भारतीय अर्थव्यवस्था ज्या वेगाने विस्तार करते आणि आज आपण ज्या क्रमांकावर उभे आहोत त्यामुळे एक जागतिक स्तरावर एक आपली नोंद घेतली जाते. त्यामुळे जो काही परिणाम होतो तो भारतीय अर्थव्यवस्थेवरही होतो हे तर आपल्याला नाकारता येणार नाही. कारण आज अगदी मॅक्रो लेवल पासून ते आपण म्हणू पॉलिसी लेवल पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था ही वेगवेगळ्या प्रकारे आंतरराष्ट्रीय ट्रेडशी लिंक आहे किंवा जोडली गेली आहे. त्यामुळे जेव्हा मी असं म्हणतो की भारतीय अर्थव्यवस्थेविषयी भाष्य करायचे किंवा महागाईचा इंडेक्स किंवा आज मंदी हा जो आपण एक शब्द वापरतोय तर त्याचा जेव्हा उहापोह करतो तेव्हा प्रथमतः आपल्याला एक लक्षात येतं की भारत देश आपलं 85% जास्त कन्झम्पशन ऑफ ऑइल हे आयात करतो. त्यामुळे ही एक बाब अतिशय गंभीर आहे की या इराण युद्धामुळे तो जो साखळी पुरवठा होता इंधनाचा, कच्च्या तेलाचा, त्याच्यावर परिणाम झाला आणि त्यामुळे आज आपण म्हणू की अर्थव्यवस्थेवरती एक संकट येईल असं सर्व अर्थतज्ञ सांगत असतात किंवा संकट आलेलं आहे. गेल्या काही दिवसात जर पेट्रोल डिझेलचे भाव आपण बघितले तर ते आपल्याला प्रकर्षाने जाणवतं. कारण आपण जेव्हा अर्थनीतीचा अभ्यास करतो किंवा अर्थव्यवस्थेचा अभ्यास करतो तेव्हा आपली आयात ही मुख्यतः पेट्रोल, डिझेल, CNG, त्यानंतर सोनं आणि बाकीच्या ज्या वस्तू आहेत जीवनावश्यक त्यावर आहे. पण भारत हा असा देश आहे की 85% जास्त आयात हे पेट्रोल, डिझेल करत असतो आणि बाकी सोने आयात करत असतो. त्यामुळे नजीकच्या काळात असं झालंय की जसं जसं बॅरलचा भाव वाढत गेला आणि पुरवठा साखळी ही थोडीशी विस्कळीत होत गेली तसं तसं आपले जे आउटफ्लो आहे, फॉरेन एक्सचेंज आउटफ्लो, ह्यावर परिणाम व्हायला लागला आणि त्यामुळेच महागाई ही सर्वसामान्यांना त्याची झळ पोचायला लागली. दुसरं असं झालं की आपले जे निर्यात आहे, जी मॅन्युफॅक्चरिंग ऍक्टिव्हिटीतली की ज्यामध्ये अनेक वस्तू आहेत त्याचा एक्सपोर्ट सुद्धा या हॉर्मुझच्या खाडीमुळे थांबला आहे. त्यामुळे फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह जे इनकमिंग आहे त्यावर सुद्धा परिणाम व्हायला लागला आणि आता तो प्रकर्षाने जाणवतोय. यामध्ये प्रामुख्याने शेती किंवा आपण म्हणू मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला याचा फटका बसलाय. कारण ज्या वेळेला आपण ऍग्रिकल्चरल प्रोडक्ट्स म्हणतो, उत्पादने म्हणतो, त्यामध्ये साखर आलं किंवा इतर कांदा उत्पादन जे आजचा खूप महत्वाचा प्रश्न आहे महाराष्ट्रासाठी आणि याच बरोबरीने विविध मशिनरीज असतील, एक्सपोर्ट ऑफ डिफेन्स गुड्स असतील, तर हे सर्व बऱ्यापैकी पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे आज आपल्याला त्या आपण म्हणू फ्रंटवर सुद्धा लढावं लागतंय आणि ह्यामुळेच हे दोन्ही इफेक्ट आपल्याला आल्यामुळे आणि हे दोन्ही एकाच वेळेला आल्यामुळे
आज जे सर्वसामान्यांना असं वाटतंय की महागाई वाढली आहे किंवा महागाईचा इंडेक्स वाढलाय, तर तुम्ही म्हणता ते खरं आहे की अर्थनीत किंवा अर्थव्यवस्था थोडीशी आपली संकटात आहे. पण एक त्यामध्ये अशी एक पॉझिटिव्ह बाब जी आपण म्हणतो, की मागच्या क्वार्टरमध्ये आपला फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह हा हायेस्ट होता. त्यामुळे आपण आत्तापर्यंत त्याचे सावट या म्हणजे अर्थनीतीमध्ये एवढं आलं नाही. पण जसं-जसं युद्धाचा टाईम फ्रेम वाढला, जसं-जसं आपण म्हणू की युद्धाच्या झळा सर्व अर्थव्यवस्थांना आल्या, त्याच बरोबर त्या भारतीय अर्थव्यवस्थेला आल्या आणि आता आपण असं म्हणू की आपली अर्थव्यवस्था संकटात आहे. हे म्हणजे मी निश्चितच या ठिकाणी नमूद करू इच्छितो. परंतु याला उपाय म्हणून भारत सरकार बऱ्याच गोष्टी करतंय. पंतप्रधानांनी जाहीर आवाहन सुद्धा केलं, की काटकसरीचं आवाहन केलं. त्यांनी सोने खरेदी करू नका सांगितलं. जास्तीत जास्त प्रवासी म्हणजे काय आपण प्रवासी वाहतूक जी आहे त्याच्याबद्दल त्याचा वापर करा असं सांगितलं. या सगळ्या गोष्टी आपल्या सार्वजनिक वाहतुकीचा वापर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या पंतप्रधानांनी करायला सांगितलेल्या आहेत. परंतु याचा भारतीय अर्थव्यवस्थेवरती किती फरक पडतोय आणि भारत सरकार जे काही आता आणि भारत सरकार जे काही आता प्रयत्न करतोय ते या सगळ्या संकटाला आवर घालण्यासाठी पुरेसे आहेत का? आपलं विश्लेषण काय? भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी मध्ये काही आवाहनं केली. प्रथमतः मी एक अर्थतज्ञ म्हणून या ठिकाणी सांगू इच्छितो, की आपण कुठेही या निमित्ताने लॉकडाऊन किंवा या ज्या काही बातम्या येतात, त्या कुठेही आपण अशा पॉलिसीज किंवा असे काही नोटिफिकेशन्स नाहीयेत. आता ही जी आव्हानं आहेत ती स्ट्रेट लिंक टू आपलं फॉरेन एक्सचेंज रिझर्व्हची आहेत. जसं मी मगाशी म्हटलं, की भारतीय अर्थव्यवस्था आज डेव्हलपमेंट स्टेजमध्ये आहे. आपण जागतिक स्तरावर एक आपण म्हणू एक डेव्हलप्ड कंट्री आहोत. त्यामुळे जेव्हा आपले ट्रेड्स किंवा आपले जे इतर देशांशी व्यापारी संबंध आहेत, ते ह्या युद्धामुळे थोडेसे विस्कळीत झालेत, पुरवठा विस्कळीत झालाय आणि याचे परिणामही नजीकच्या काळात गुंतवणुकीवर म्हणजे आपण प्रकर्षाने म्हणू FDIs वर आणि शेअर बाजारावर पण होऊ लागले. त्यामुळे अंततः मला असं वाटतं की भारत सरकारला आणि माननीय पंतप्रधानांना येऊन काही आवाहनं करावी लागली. मी परत एकदा सांगतो की ही आवाहनं आहेत, जेणेकरून त्याचा जो ऍडव्हर्स इम्पॅक्ट होऊ शकला असता, तो सावरण्यासाठी ही आव्हानं केलेली आहेत. तुम्ही जर बघितलं तर ही आव्हानं आपण नेसेसिटीची नाहीयेत. ही कम्फर्ट्स आणि लक्झुरी मधली आव्हानं आहेत. जसं की सोने खरेदी करू नका, हे नेसेसिटीचं आव्हान नाहीये. त्यानंतर प्रदेश प्रवास टाळा. त्यानंतर तेल इंधन थोडंसं बचत करा, म्हणजे वर्क फ्रॉम होम थोडंसं आपण कल्चर परत आणायला पाहिजे असं माननीय पंतप्रधानांचं मत आहे. आणि ही मेजर्स किंवा ही जे आपण म्हणू की अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी किंवा जी आपली ट्रॅकवर होती ती तशीच राहू ही इच्छेसाठी ही आवाहनं केलेली आहेत आणि याचे इम्पॅक्ट जे आहेत ते आपल्या अर्थव्यवस्थेवर आणि पर्यायाने फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह वर होणार. त्यामुळे आगामी काळात जेव्हा आपण आयात करू, भले युद्ध थांबल्यावर जेव्हा बॅरलचा रेट कमी होईल किंवा सोन्याचाही रेट बऱ्यापैकी स्थिर होईल, त्यावेळेला आजच्या आव्हानांचा जो प्रतिसाद येईल पॉझिटिव्ह, त्याचे इम्पॅक्ट दिसायला जास्त आपण म्हणू त्याला जास्त चांगली पॉझिटिव्हिटी येईल. मला असं वाटतं की हे जे निर्णय आहेत किंवा हे जे आव्हान आहेत, हे आपण 2026-27 आणि आगामी काळातील आपण एक पंचवार्षिक ज्या योजना आपल्या चालू आहेत, त्यामध्ये कॅपिटल इन्फ्रास्ट्रक्चर आहे किंवा इतर काही गोष्टी आहेत, या डोळ्यासमोर ठेवून प्रामुख्याने केली आहे. आणि यामध्ये मला असं वाटतं की आयात शुल्क किंवा आपण म्हणू की जे आपलं मॅक्सिमम आयात आहे कॉस्ट, जी पेट्रोल डिझेलची आहे आणि त्यानंतर सोन्याची, ही रेट कंट्रोल साठी सुद्धा खूप महत्वाची आहेत. कारण आता जर आपण रेट कंट्रोल नाही केले तर आगामी काळात आपल्याला हेच बॅरलचा भाव अधिक मोजावा लागेल आणि सोन्याचा भावही अधिक मोजायला लागेल. त्यामुळे जी भारत सरकारने आव्हानं केली आहेत ती एक दूरदृष्टी ठेवून केली आहेत
आणि त्यामुळे रेट कंट्रोल किंवा प्राइस कंट्रोल जे खूप महत्वाचं आहे हे या निमित्ताने होईल यात मला तरी शंका नाहीये. आगामी काळात आपल्याला कदाचित याचे खूप चांगले परिणाम दिसतील जर प्रत्येक भारतीयांनी याबाबत विचार करून जिथे आपल्याला वाचवता येईल, इंधन वाचवता येईल किंवा सोने खरेदी शक्यतो टाळता येईल. कारण लग्न सराईचे पण दिवस आहेत त्यामुळे थोडंसं सामान्य माणसाला ते एक निगेटिव्ह वाटलं असावं. पण जर थोडंसं आपण त्याबाबत टाळलं, इवन डॉलर खरेदी करणं किंवा डॉलर इन्व्हेस्टमेंट करणं हाही तिसरा भाग त्यामध्ये आहे की ते जर डॉलर आपण आता कंट्रोलमध्ये ठेवला तर आगामी काळात आपल्याला बऱ्यापैकी एक सबसिडी देता येतील एक्सपोर्टवर आणि त्या माध्यमातून आपला एक्सपोर्ट वाढू शकतो असा मला विश्वास आहे. आता आपण दोन जे मुद्दे आपण प्रस्तावनेत चर्चा केली होती, मी त्याच्याबद्दल उल्लेख केला, त्याच्याबद्दल आपण येऊया. पहिलं म्हणजे रिझर्व्ह बँकेने जो लाभांश दिलेला आहे म्हणजे डिव्हिडंड दिलेला आहे भारत सरकारला, त्याच्याबद्दल आपण येऊया. हा एक खूप महत्वाची गोष्ट घडली कारण काही लाख कोटींमधला हा लाभांश आहे आणि दरवर्षी रिझर्व्ह बँक हा त्यांना भारत सरकारला देत असते. तर हा जो काही लाभांश भारत सरकारला आता मिळालेला आहे याचा वापर भारत सरकारला हे संकट रोखण्यासाठी किती मदतशीर ठरू शकतो, मदतगार ठरू शकतो, ह्याच्याबद्दल आपलं विश्लेषण काय? आणि खरोखरच रिझर्व्ह बँकेने आपल्याकडचे सर्वच उपाय वापरून भारत सरकारला आणि भारतीय अर्थव्यवस्थेला वाचवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न रिझर्व्ह बँक करते का, असं आपल्याला वाटतं का? हे दोन प्रश्न. आतापर्यंत आपण अर्थव्यवस्थेविषयी बोललो, त्यातल्या त्यात मी म्हणेन पॉझिटिव्ह गोष्ट या म्हणजे मागील आठवड्यात घडली ती म्हणजे आरबीआयने भारत सरकारला दिलेला आजवरचा हायेस्ट डिव्हिडंड ही आहे. मला असं वाटतं की यालाही काही पार्श्वभूमी आहे की कोविड नंतर बँकिंग पॉलिसीमध्ये आलेले सुधार आणि बँकिंग क्षेत्रातील काही मेजर्समुळे आरबीआयच्या इंटरनल कंट्रोल्समुळे आज सरकारी बँका म्हणा, कमर्शियल बँका म्हणा, प्रायव्हेट बँका म्हणा किंवा सहकारी बँका सुद्धा बऱ्यापैकी प्रॉफिट मेकिंग आहेत आणि बऱ्यापैकी त्यांचं कॉन्ट्रीब्युशन इकॉनॉमीमध्ये वाढत चाललंय. या अनुषंगाने मी नक्कीच असं म्हणेन की जो आरबीआयने डिव्हिडंड दिलाय त्याच्या मागची जर कारण मीमांसा केली तर सगळ्यात महत्वाचं कारण हे आहे की आरबीआय वेळोवेळी डॉलरमध्ये, युरोमध्ये, सोन्यामध्ये गुंतवणूक करत असते आणि आपण मागील वर्षात जर एक निगेटिव्ह इम्पॅक्ट सोडला डॉलरचा तर आपण असं म्हणू की डॉलर मधून किंवा युरोमधून किंवा हेजिंग कॉन्ट्रॅक्ट मधून किंवा सोन्यामधून जे उत्पन्न आरबीआयला मिळाले ते वाखाणण्यासारखे आहे. त्यांच्या जी मॅनेजमेंट पॉलिसीज त्यांनी याबाबत केल्या असाव्यात त्या खरोखरी वाखाणण्याजोग्यात, त्यामुळे हा डिव्हिडंड त्यांना देता आला. दुसरं यामध्ये महत्वाचं कारण असतं कारण आरबीआयचं इन्कम हे फार लिमिटेड सोर्सेस मधनं असतं कारण दॅट इज नॉट अ लेंडिंग बँक. सो दुसरं महत्वाचं कारण आहे की आंतरराष्ट्रीय किंवा म्हणजे डोमेस्टिक ह्या ज्या गुंतवणूक बॉन्ड्स मध्ये आरबीआय करत असतं किंवा त्यामध्ये काही रोखे घेत असतं त्यामध्ये सुद्धा मला वाटतं मागच्या वर्षात चांगला नफा या निमित्ताने आरबीआयने मिळवला असेल. मला आता अगदी एक्झॅक्ट फिगर माहित नाही. तुम्ही जे म्हटलात की काही लाख कोटीमध्ये डिव्हिडंड दिलाय तो शेवटी उत्पन्नावर आधारितच असणार आहे. त्यामुळे या सरकारी किंवा आंतरराष्ट्रीय रोख्यांमधून म्हणजे ज्या बॉन्ड्स मधून जे आरबीआयने कमवलं आहे ते नक्कीच भारत सरकारला दिलेलं आहे. आणि तिसरा एक महत्वाचा मुद्दा यामध्ये असतो की कमर्शियल बँक्स ज्या वेळोवेळी आरबीआय कडनं SLR वर किंवा जे लिक्विडिटी याच्या रेशो रिझर्व्हवर काही कर्ज घेतात त्याचा जो डिव्हिडंड मिळालेला आहे तोही मला वाटतं या वर्षात चांगला आहे. कारण मी म्हटलं तसं की बँकिंग सेक्टर खरंच आशादायी आहे आणि तुम्ही बघाल की येत्या काळात सुद्धा 26-27 मध्ये बऱ्यापैकी NPS खाली येऊन बँकेचे नफा हा वाढणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या 3 कंबाईंड गोष्टींमुळे आरबीआयने आता आपण जे म्हणतो आहोत की काही लाख कोटींमध्ये डिव्हिडंड दिला आहे, लाभांश दिला आहे, ह्याचा नक्कीच आता भारत सरकारला खरंच फायदा होणार आहे. म्हणजे तुमचा प्रतिप्रश्न जो होता की भारत सरकारला आता त्याचा कसा फायदा होईल,
तर मी मगाशी म्हटलं तसं की सगळ्यात महत्वाचं आता जर काही असेल तर ते आहे प्राइस कंट्रोल. आंतरराष्ट्रीय बाजारात प्रति बॅरलचा भाव जरी वाढत असेल किंवा सोन्याचे भाव गगनाला भिडत असतील तरी आता आपण प्राइस कंट्रोल करणं हे खूप महत्वाचं आहे. जर आपण बघितलं तर आंतरराष्ट्रीय समुदायात किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक देशांनी पेट्रोल डिझेलचे भाव खूप म्हणजे आपण मग स्टीप वाढवले किंवा सोन्याचे भाव सुद्धा त्यांच्या थोडेसे हाताबाहेर चाललेत. पण मला वाटतं की आपली इंटरनल किंवा अंतर्गत व्यवस्था इतकी चांगली आहे आणि आपण कन्झम्पशन बऱ्यापैकी इकॉनॉमी असल्यामुळे असं मला असं वाटतंय की आता ही जी प्राइस वाढवली आहे पेट्रोलची किंवा डिझेलची, ऑफकोर्स ती या दबावामुळेच वाढली आहे, आंतरराष्ट्रीय दबावामुळे. पण मला असं वाटतं ती स्टीप वाढवली नाहीये. कदाचित आगामी काळात जर युद्ध थांबलं, जे आता आपण काही वर्तमानपत्र किंवा न्यूज चॅनलवर ऐकतोय, त्यामुळे हा जो प्राइस कंट्रोल हा जो मुद्दा आहे तो नक्कीच खूप इफेक्टिव्ह ठरणार आहे. आणि त्याला एक वन ऑफ द कारण नक्की हे असेल की आरबीआयने दिलेला डिव्हिडंड, त्या माध्यमातनं जर सरकारने काही पॉलिसीज किंवा अर्थ तज्ञांनी किंवा नीती आयोगाने काही पॉलिसीज तयार केल्या तर नक्कीच प्राइस कंट्रोल होऊ शकते. आणि जीवनावश्यक वस्तूंची पण काही प्राइस कंट्रोल आता जर सरकारला या माध्यमातून करता आली तर मला वाटतं की ओव्हरऑल जो एक निगेटिव्ह किंवा आपण म्हणू एक उदासीन एक भावना आहे, पेट्रोल डिझेल वाढलं की डायरेक्ट आपण ऐकतो की सर्व जीवनावश्यक वस्तू किंवा आपल्या रोजच्या वस्तूंचे भाव वाढतात. तर ते भाव कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी या डिव्हिडंडचा किंवा आगामी काळातील भारत सरकारच्या इतर इन्कमचा, कारण भारत सरकार विविध नॅशनल बँकांमध्ये सुद्धा बऱ्यापैकी गुंतवणूक करत असते कॅपिटल च्या माध्यमातून. सो ते डिव्हिडंडही आता जसे जसे सरकारी बँकांचे निकाल येतील तसे किंवा काहींचे आलेले पण आहेत, तर त्या माध्यमातून एक रेव्हेन्यू जनरेशन भारत सरकारकडे होईल. आणि या पहिल्या क्वार्टरमध्ये मला असं वाटतं की प्राइस कंट्रोलसाठी किंवा एक आपण असं म्हणू की जीवनावश्यक वस्तू आणि डिझेल पेट्रोल यांचा एक भाव सीमित ठेवण्यासाठी त्याचा नक्कीच फायदा भारत सरकारला होईल. या मुलाखतीच्या शेवटच्या प्रश्नाकडे तसा मला तुम्हाला विचारायचं आहे की प्रस्तावनेमध्ये मी दुसरा मुद्दा जो म्हटला होता भारत अमेरिका कराराबद्दल, आता त्याबद्दलचं बरंच प्रगती होताना दिसते. भारताचे परराष्ट्र मंत्री त्यांचे काय पण समकक्ष अधिकारी हे सगळे आता अमेरिकेतले हे सध्या आता त्यांची भेट झालेली आहे आणि त्यांचं पुढे चर्चा त्याच्यातनं मार्ग काढण्याचं सुरू आहे. तर ह्या कराराचा, भारत अमेरिका कराराचा भारतावरती, भारतीय अर्थव्यवस्थेवरती किती फरक पडेल आणि या युद्धजन्य परिस्थितीमधनं बाहेर पडण्यासाठी भारत सरकारला आणि भारतीय अर्थव्यवस्थेला त्याची किती मदत होईल, आपलं विश्लेषण करा. या प्रश्नाला उत्तर देताना मी थोडीशी पार्श्वभूमी आपणास समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. जर आपण बघितलं तर गेल्या काही दिवसात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष माननीय ट्रम्प यांचा चीन दौरा, त्यानंतर पुतीन रशियाचे राष्ट्राध्यक्ष यांचा चीन दौरा आणि माननीय नरेंद्रजी मोदी यांचा युरोप दौरा. ऍक्च्युली आपण जर विचार केला तर गेल्या काही वर्षांमध्ये जी पोलर इकॉनॉमी जगामध्ये होती ती आता मल्टीपोलर इकॉनॉमीकडे आपण चाललेलो आहोत. जर आपण खरंच सखोल अभ्यास केला तर असं लक्षात येईल की जी डेव्हलप्ड राष्ट्र होती त्यांच्यातील व्यापार आणि आता एक मल्टीपोलर जो व्यापार चालू आहे त्याचे काही परिणाम, त्याचे काही पडसाद आंतरराष्ट्रीय बाजारावर कायम उमटत असतात. त्यामुळे या 3-4 दौऱ्यांच्या पार्श्वभूमीवर मला असं वाटतं की भारत अमेरिका हे जे बायलॅटरल अग्रीमेंट्स आहे त्याचं पूर्णत्वाकडे नेण्याची जबाबदारी आता दोन्हीही राष्ट्रांनी घेतल्यामुळे कदाचित आता हे जे मागील आठवड्यात जे करार आपण करतो आहोत त्याचं ते फलित आहे. कारण जर आपण बघितलं तर गेल्या वर्षापासून भारतावर आणि भारतीय सरकारवर अमेरिकेकडून अनेक विविध प्रकारे आरोप झाले. आपण हे मान्यच केलं पाहिजे की ते थोडेसे अर्थव्यवस्थेवर पण होते, म्हणजे इतके होते की डेड इकॉनॉमी आहे. पण मला असं वाटतं की आता
मल्टीपोलर इकॉनॉमीमुळे असं झालंय की आपणही विविध देशांशी करार करत असतो, आपणही विविध माध्यम सापडवत असतो किंवा जेव्हा माननीय पंतप्रधान देशाबाहेर जातात तेव्हा आत्ताचा सगळ्यात महत्वाचा करार सेमी कंडक्टरचा जो केला आहे, तर किंवा आपण म्हणू टेक्नॉलॉजी रिफॉर्म्सचा केला आहे. तर हे ह्यामध्ये हे बायलॅटरल अग्रीमेंट्स आपण म्हणू थोडस फास्ट प्रोसेसवर आलं, हे खरोखरी पॉझिटिव्ह किंवा दिलासादायक बाब आहे. आता यामध्ये असं आहे की भारत अमेरिकेचा हा जो द्विराष्ट्रीय करार आहे त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की अमेरिका हा आपला सगळ्यात मोठा भागीदार आतापर्यंत राहिलेला आहे. कारण आपण अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाला अनेक वर्ष केले, सॉफ्टवेअर असो, टेक्नॉलॉजी असो किंवा इतर सर्व्हिसेस, त्यानंतर ऍग्रिकल्चर प्रोडक्ट्स असो आणि काही उत्पादन म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग मधील मशिनरी असो, हे एक्सपोर्ट करतोय आणि त्या बदल्यात आपण फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह आपल्याला खरंच म्हणजे वाखाणण्यासारखं मिळतंय. त्यामुळे हे करार जोपर्यंत होत नव्हता किंवा हा पूर्णत्वास येत नव्हता तोवर ट्रेड जो आपण ड्युटी जी अमेरिकेने गेल्या वर्षभरात लावली होती, जे आपण टेरिफ, ते जास्त लावल्यामुळे ते बऱ्यापैकी त्याचा स्रोत थांबला होता त्या एक्सपोर्टचा. आणि आता मला असं वाटतंय की 50% 18% ऑलरेडी त्यांनी तो टेरिफ कमी आणण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे ही सगळ्यात मोठी सिग्निफिकंट मूव्ह आहे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी. आणि मला इथे सांगावं असं वाटतं विदाऊट एनी बायस्ड ओपिनियन की हा भारतीय कूटनीतीचा मला असं वाटतं एक विजय आहे की आपण अत्यंत म्हणजे अत्यंत शांतपणे कुठलंही उत्तर न देता आपण आपल्या आंतरराष्ट्रीय नीतीचा, परराष्ट्र नीतीचा एक अभ्यासपूर्वक विचार करून हे अग्रीमेंट्स करतोय. मग ते इतर देशांशी पण आहे आणि त्याचंच एक फलित म्हणून आता आपण गेल्या आठवड्यात किंवा गेल्या 2 दिवसात जे रिबेरो आहेत त्यांनी जे भारताशी करार करायचं मान्य केलंय. इनफॅक्ट आता त्यांची थोडीशी भाषा बदलली आहे की भारत हा आमचा खूप चांगला किंवा खूप प्रभावी साथीदार आहे. याचाच अर्थ की आगामी काळामध्ये भारत अमेरिका एक अर्थव्यवस्था म्हणून आणि एक व्यापार करार म्हणून खूप चांगल्या ठिकाणी जाईल. आणि यामध्ये मला नक्कीच असं वाटतं की यामध्ये सेमी कंडक्टर आहे किंवा ऍग्रिकल्चर प्रोड्यूस आहेत. फक्त एकच थोडीशी त्यामध्ये मला जी शंका येते की आपल्या शेतीमालाला इथे डोमेस्टिक किंवा आपल्या बाजारपेठेत थोडंसं आपण संरक्षण दिलं पाहिजे. जेव्हा आपण त्या अग्रीमेंट्स मध्ये जर आपण असं एक करार केला की अमेरिकन ऍग्रिकल्चर प्रोड्यूस इथे विकली जाऊ शकतात आणि त्यावेळेला टेरिफ अजून कमी होईल, तर तेवढं एक आपण थोडंसं सांभाळणं गरजेचं आहे. आणि त्याचप्रमाणे टेक्नॉलॉजी रिफॉर्म्स, टेक्नॉलॉजी एक्सचेंजेस किंवा एआयच्या जमान्यात आपण म्हणू एक आपण कृत्रिम बुद्धिमत्ता भारत कायमच जगासमोर चांगल्या पद्धतीने आला आहे, तर त्याचं नक्कीच व्यापारामध्ये वाढ होईल. आणि तुम्ही जे मला म्हटलात की याचे परिणाम काय होतील, तर मला असं वाटतं की या कूटनीतीमुळे आगामी काळात 2026-27 मध्ये जसं जसं अर्थव्यवस्था स्टेबल होईल सर्वच युद्धानंतर किंवा युद्ध थांबल्यानंतर, त्यावेळेला भारत अमेरिका हा करार हा अत्यंत दूरगामी पॉझिटिव्ह होणार यात शंकाच नाही. सर, तुम्ही आता आपल्या पूर्ण अर्थव्यवस्थेबद्दल आणि अर्थव्यवस्थेचा आता सध्याच्या वास्तवाबद्दल अतिशय परखड विचार मांडलेत आणि अतिशय समर्पक उत्तर आमच्या प्रश्नात देऊन आम्हाला आताचं वास्तव पूर्ण व्यवस्थित सर्व बाजूंनी आम्हाला समजावून सांगितलं आणि भविष्य काळामध्ये कुठल्या गोष्टी होऊ शकतात याच्याबद्दलचे संकेत आम्हाला दिले आणि त्याबद्दलच्या गोष्टी आम्हाला सांगितल्यात. आपण पुन्हा पुन्हा भेटत राहूच, आपण विविध गोष्टींवर चर्चा करतच राहू. पण आज तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि आमच्या प्रश्नांना सविस्तर उत्तर दिलेत, याबद्दल हिंदुस्थान पोस्ट तर्फे आपले मनःपूर्वक आभार. मीही हिंदुस्थान पोस्टच्या सर्व वाचक आणि युट्यूब व्ह्यूअर्स आणि आपल्यालाही आपले आभार मानतो की आपण या ठिकाणी मला बोलवलं आणि माझे वैयक्तिक मनोगत व्यक्त करण्यास संधी दिली, त्याबद्दल पुनश्च आभार.
तर हे होते केतन जोगळेकर सर. त्यांनी आपल्याला आज भारतीय अर्थव्यवस्थेचं आत्ताचं सध्याचं वास्तव समजावून सांगितलं. अजूनही युद्धाच्या बद्दलच्या अनिश्चितता आहे. अजून काय पुढे होणार ह्याच्याकडे सगळं जग रोखून बघतं आहे आणि यामध्ये प्रत्येक देश, प्रत्येक अर्थव्यवस्था स्वतःला कमीत कमी फटका बसेल या पद्धतीने काम करत आहे. भारतही त्याच्यामध्ये आहे आणि भारत आता फार महत्वाची पावलं टाकतोय आणि या दिशेने आपण कशा पद्धतीने काम करतोय आणि आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेला आता याच्यातनं कशा पद्धतीने बाहेर काढता येईल याच्यासाठी आपण जे काय करतोय हे सगळे उपाय आपल्याला समजावून सांगितले त्यांनी आणि आपल्या मुलाखतीमधनं त्यांनी आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचं आगामी काळाचं चित्र सुद्धा त्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असंच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्तान पोस्ट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.